आजचा भाग शंभूराजे यांच्या बुधभूषणचा पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 184 आपल्या समोर घेऊन येत आहे. आणि आजचा विषय आहे दुदुंभी डिणिम, म्हणजेच ढोल किंवा ज्याला नगारा म्हणू शकतो. नगारा असा मोठा वाजवतात राजे महाराज आले की. मग ह्या नगाऱ्यावर महाराज कालितात. चर्मना समवगुंठीन ताननो रज्जू बंधन कदर्थी तोपी सना ताडी तोपी लगुडेन निष्ठुरम भंडम डिडिम नदन्न लज्जसे. काय म्हणतात महाराज? चर्मना समगुंठिताननो, म्हणजे तुझं जे तोंड आहे हे तोंड काय केलेलं आहे, पूर्णपणे चमड्यानं काय केलं, असं व्यवस्थित पॅक बांधलेलं आहे. पर फक्त तोंड ह्या फक्त चमड्यानं बांधले असं नाही, तर रज्जुक बंधन कदर्थी तोपी सन, म्हणजे चामड्याच्याच दोरीनं काय केलेलं आहे, तुला असं ओढून असं पॅक बांधलेलं आहे. आपण नगारा पाहिला असेल तसा नगारा असतो, समोरावरच्या बाजूला असा चमडा बांधलेला असतो आणि असं दोऱ्यानं त्या चमड्याला असं टाईट केलेलं असतं. मध्ये अशा गोल गोल डब्या टाकून त्याला असं टाईट करण्याची सुद्धा सिस्टम असते. अशा पद्धतीनं हा तुझं जे तोंड हे काय हे तोंड हे आपलं दर्शन असतं. पण तुझ्या तोंडाला काय बांधलंय? चमडा बांधलाय, क्षुद्र चमडा तुझ्या तोंडाला बांधलाय आणि तशाच दोरीनं तुला बांधलेला आहे. ताडी तोपी लगुडेन, आणि अतिशय वाह्यात अशा एका जो काही त्याच्यावर मारण्याचा जो काही दंडुका असतो, हा साधा दंडुका, तो आज काही विशेष असा नसतो. आणि त्या जो कसा निष्ठुर भंड माझ्या ताकदीनं धाड 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 वाजवला जातो. म्हणजे तुझा एवढा अपमान आहे. तुझं तर एक तर चामड्यानं तोंड बांधलंय, चामड्याने याच्या दुरीनं तुला पॅक केलंय आणि निष्ठुरपणे तुझं तोंड पण मारायला असवलंय, धाड 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 तोंडच मारायला ना त्याचं. तरी पण डिंडिम नदन्न लज्जसे, तरी पण तू मोठा मोठा आवाज कर, डोंग 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 असा आवाज काढतोस तू. तुला लाज कशी वाटत नाही? महाराज सांगतात तुझा एवढा अपमान केला जातो आहे. हे डिंडिम, हे नगाऱ्या, तुझं तोंड बांधलंय चामड्यानं, चामड्याच्या दोरीनं तुझं बांधलंय सगळं, जोरात तुला मार पण दिलाय आणि चांगला मोठा मोठ्यानं आवाज कर, तुला लाज नाही वाटत? आपला जर कुणी पुन्हा पुन्हा अपमान करत असेल तर या नगाऱ्याप्रमाणे आपण आपली लाज सोडून त्यांना पाहिजे तसं वागण्यापेक्षा हिमतीनं त्याचा मुकाबला करून मृत्यू पत्करलेला चांगला. म्हणून शंभूराजेने आपला स्वाभिमान सोडून औरंगजेबाची गुलामी करणं स्वीकारलं नाही. याउलट ताठकण्यानं ते मृत्यूला सामोरे. त्यांना नगारा व्हायचं नव्हतं, त्यांना डिंडिम व्हायचं नव्हतं. मी स्वयंप्रकाशी स्वाभिमानी आहे, मी स्वयंप्रकाशी स्वाभिमानी राहीन, पाहिजे तर विझेन. आणि मग ह्या त्यागाचा परिणाम असा झाला की संपूर्ण हा मराठी मुलूक पेटून उठला आणि 17 वर्ष त्यांनी औरंगजेबाला लढा दिला. किंबहुना त्याची कबरच या मराठवाड्याच्या मातीत त्यांनी खोदली. एवढं मोठं काम महाराजांच्या त्यागानं केलं. त्यांचे हाल त्यांनी सहन केले, परंतु माघार घेतली नाही. आणि हे नगाऱ्या तुझं काय? म्हणून महाराजांचं वागणं, महाराजांचे विचार हे आपल्याला बुधभूषण मध्ये दिसून येतात. महाराजांना प्राणापेक्षा स्वाभिमान मोलाचा वाटला आणि महाराजांच्या स्वाभिमानाचं त्रिवार वंदन केलं आणि किती जरी वंदन केलं तरी ते कमीच आहे. तर महाराजांच्या या श्लोकासोबत थांबूया, त्यांच्या शौर्याला पुन्हा एकदा सलाम करूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.